नमस्कार मंडळी. आज आपण आषाढी एकादशीनिमित्त गूळ शेंगदाण्याचे छान पौष्टिक असे लाडू बनवतोय. तुम्ही बघू शकता लाडू छान तयार झाले आहेत. लाडू बनवण्यासाठी मी येथे 1 किलो शेंगदाणे निवडून व स्वच्छ करून घेतले आहेत. त्याचबरोबर मी येथे 1 किलो गूळ पण छान बारीक कापून घेतला आहे. तुम्ही किसून देखील घेऊ शकता. आता आपण शेंगदाणे छान खरपूस भाजून घेऊ. आपल्याला मंद गॅसवरच शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे. त्यातील थोडेसे शेंगदाणे घेऊन आपण छान भाजून घेऊ. शेंगदाणे एकदमच न घालता थोडे थोडे 2-3 बॅचमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतले आहेत. भाजून झाल्यानंतर ते एका ताटात काढून घेऊ व थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. 5-6 चमचे शेंगदाणे व सोबतच 2-3 चमचे गूळ दोन्ही एकत्रच मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण शेंगदाण्याचे व गुळाचे मिश्रण छान बारीक वाटून घेतले आहे. खूप जाडही नाही ठेवायचे आणि खूप बारीकही नाही करायचे. गूळ शेंगदाण्याच्या लाडूसाठी मी इथे 1/2 किलो तूप गरम करून घेतले आहे. माझे शेंगदाणे घरचे असल्यामुळे ते उन्हात सुकवल्यामुळे थोडेसे ड्राय असतात. त्यामुळे मी इथे 1/2 किलो तुपाचा वापर केलेला आहे. तुपामुळे लाडू पौष्टिक पण होतात आणि तळायला वगैरे पण चिकटत नाही. आता ते तूप आपण गूळ व शेंगदाण्याच्या मिश्रणात टाकून घेऊ. मिश्रण आता गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने त्याला छान एकत्र करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने पण मिक्स करून घेऊ शकतो. हे लाडू खाण्यास खूप पौष्टिक आहे. उपवासाला पण चालतात आणि मुलांना पण आपण बनवून खाण्यासाठी देऊ शकतो. जेव्हा मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असतात त्यावेळेस पण आपण त्यांना बनवून देऊ शकतो. आणि यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे रोज जरी एक लाडू खाल्ला तरी चांगलेच आहे. बघू शकता छान लाडू तयार झाला आहे. मी तुम्हाला एक लाडू तोडून देखील दाखवते. अगदी खुसखुशीत तयार झाला आहे. तर मग एकादशीला नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.